नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? आपल्या सगळ्यांच्या आवडती मालिका लपंडाव मध्ये आज खूप मोठा खुलासा झालाय. इतक्या दिवसापासून जे सस्पेन्स क्रिएट होत होतं ते आज फायनली त्यांनी रिव्हील केलंय. आणि आता मनस्विनीची गोळी तर लागली आहे, पण कोणाला बघूया आजच्या भागात. तिने चक्क कोणाचा तरी आज जीव घेतलाय. ऑफकोर्स तिला जो सखीचा राग आला होता तो तिला कोणावर तरी काढायचाच होता आणि तो ती काढणारच होती. त्यामुळे बघूया प्रेक्षकांनो आजच्या भागात काय काय होणार आहे ते. त्याचबरोबर आता सखीचे सगळे पैसे संपले आहेत, त्यामुळे आता ती पैशांचा कसा जुगाड करते, ती काही काम वगैरे करते का, की तिच्याकडे काही एक दुसरी आयडिया आहे, बघूया आजच्या भागात. त्यासाठी सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बनून राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो आजचा भाग सुरू होतो. आता सखीची आई म्हणजे तेजस्विनी म्हणते मनस्विनीला की तू माझा जीव नाही घेऊ शकत. त्यावर आता मनस्विनी भडकते आणि म्हणते ओ सरकाराला चॅलेंज आवडलं की आपल्याला, आणि आता मी तुला दाखवतेच सरकार काय बिघडू शकते ते. आणि असं म्हणत ही मनस्विनी लगेच आपली पिस्तॉल घेते आणि तेजस्विनीला घाबरवते, तिच्या डोक्यावर ठेवते. त्यानंतर बघा प्रेक्षकांनो आता ही मनस्विनी काय करणार आहे. मनस्विनीचं डोकं पहिलेच फिरलेलं असतं, सटकलेलं असतं. त्यामुळे बघा आता ती काय करते, तिच्या जवळची जी बंदूक असते त्यातली पहिली ती गोळ्या काढून घेते आणि तिच्या बहिणीला म्हणजे तेजस्विनीला सांगते की बघ यात 6 गोळ्या असते. आणि ही मनस्विनी आता तेजस्विनी समोरच त्या ज्या 6 गोळ्या असतात त्यामधली एक गोळी घेते आणि रिव्हॉल्व्हर मध्ये टाकते आणि बाकीच्या सगळ्या गोळ्या ती आता खाली फेकून देते. आणि त्यानंतर ती तेजस्विनीला म्हणते की बघ यातली एक गोळी मी या बंदुकीत टाकली आणि बाकीच्या 5 गोळ्या फेकून दिल्यात. तर त्यानंतर एक गोळी टाकून प्रेक्षकांना आता ही मनस्विनी बंदूक लोड करते आणि तेजस्विनीला म्हणते की तुझ्या धाडसाला मी 5 संधी देते. तुझं नशीब जर चांगलं असेल, भलोत्तर असेल तर तू जिंकशील, नाही तर आज तुझी आणि राघवची भेट पक्की. आता हे ऐकून बिचारी तेजस्विनी खूप घाबरू लागते आणि मनस्विनी आता करूया सुरू असं म्हणत बंदूक एकदम तेजस्विनीच्या डोक्यासमोर आणून ठेवते. तर तेजस्विनी इकडून तिकडून पडू सुद्धा शकत नाही, कारण दोन्ही बाजूला आता तेजस्विनीचे दोघं गुंडे असतात. त्यांनी इथे थोडा सस्पेन्स बनवून ठेवलाय. आता इथे परत आता सीन शिफ्ट होतो. मस्तपैकी भेड खाल्ल्यावर आता सखीला डकार येते आणि तिच्या एकदम लक्षात येतं की अरे बापरे इथे तर कान्हा आहे. आणि तिला आता कसं तरी होतं आणि तिला ऑकवर्ड होते. तर ती लगेच कान्हाला म्हणते सॉरी काही गोष्टी नाही कंट्रोल होत. तर कान्हा म्हणतो अरे तर काही गोष्टी कंट्रोल करू सुद्धा नाही. आणि कान्हा आता सखीला कम्फर्टेबल फील करवतो आणि म्हणतो बघा म्हणजे काही गोष्टी नॅचरल असतात, नैसर्गिक असतात, तर त्यांना असं अडवायचं नाही. हा म्हणजे बघा जांभई आली जांभई देऊन टाकायची, ढेकराला ढेकर द्यायचं. आणि आता पुढे काहीतरी कान्हा बोलणार असतो तर सखी विचारते आणि काय बोल ना. तर आता कान्हाला काहीच सुचत नाही पुढे काय बोलू. तर कान्हा म्हणतो जाऊ द्या ना. थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की माणसाला जे जे वाटतं ते करून माणसाने मोकळं व्हायचं आणि असं मन मारून अजिबात जगायचं नाही. कारण मन मारणारी माणसं ना अशी मोकळेपणाने जगूच शकत नाही. खरंच आहे प्रेक्षकांनो, आपण आयुष्यभर लोकांचा विचार करत राहतो की हे करू का, ते करू का, हे नाही करू का, लोक काय म्हणतील. पण ऍट दी एंड हे सगळं काहीच मॅटर करत नाही. लोक काय 2-4 दिवस बोलतात आणि परत आपल्या आयुष्याला लागतात. तर असंच काहीतरी आता कान्हाला सखीला समजावून सांगायचं इथे. आणि कान्हा म्हणतो सखीला अरे तुम्हाला सांगतो ना, जेवताना सुद्धा एवढे टेबल मॅनर्स म्हणतात ना लोक, जे इतके टेबल मॅनर्स पाळतात ना की जेवताना आवाज करायचा नाही, बोलायचं नाही, हात रुमालाच पुसायचा. अरे किती. तर आता सखी हसू लागते हे ऐकून. आणि पुढे आता कान्हा म्हणतो आली लहर केला केहर, असं जगता आलं पाहिजे हो ना. आणि आता कान्हा आपला हात समोर करतो ताळी देण्यासाठी, पण आता सखीच्या हाताला तर प्लास्टर असतं ना, त्यामुळे आता ती नाही ताळी मारू शकत. ती ताळी द्यायला जाते तर तिचा हात एकदम असा दुखायला लागतो. तर बिचारा कान्हा आता आपल्या काळजीने विचारतो सखीला दुखतोय का हात, आणि त्याला सुद्धा आता वाईट वाटतं थोडं. आता सखी म्हणते ऑफकोर्स हाताला लागले तर हातच दुखेल ना, गुडघा थोडे दुखेल आता माझा. तर बघा प्रेक्षकांनो आता हा कान्हा असतो ना सखीच्या गुडघ्यावर आता ताडी मारायला जातो आणि मध्येच थांबतो, म्हणजे तो गंमतच घेत असतो आता सखीची. तर आता सखी अशी डोळे काढूनच बघते कान्हाला. तर कान्हा म्हणतो बरं ते जाऊ द्या सगळं, पण तुमची विनोद बुद्धी आहे ना एकदम कमाल आहे. एवढं लागलंय तरी काय कमाल आहे ना तुमची विनोद बुद्धी, मस्त आहे. तर सखी म्हणते त्याला सेन्स ऑफ ह्युमर म्हणतात. तर कान्हा म्हणतो ऑफकोर्स तेच, मी मराठीत म्हणालो तुम्ही इंग्लिश मध्ये म्हणताय. आणि कान्हा एकदम एन्जॉय करत असतो सखी सोबतचे मुवमेंट्स आणि तो आता सखीकडे बघत असतो. तर आता सखी म्हणते कान्हाला बरं हे आता प्लास्टर काढायला जायचंय आपल्याला. तर सखीला एकदम आठवतं की तिला प्लास्टर काढायचं असतं आणि 3रा दिवस असतो आता. तर त्यावर आता कान्हा म्हणतो काय गाडी, कारण आता सखी म्हणते कान्हाला की गाडी काढ म्हणून आपल्याला प्लास्टर काढायला जायचंय. तर कान्हा म्हणतो आता गाडी गाडी कुठून आणू मी. तर आता सखीला रिअलाइज होतं आणि सखी म्हणते बापरे म्हणजे आता रिक्षाने जावं लागेल. कान्हा म्हणतो हो. तर आता सखी पहिले तर चिडचिड करते आणि म्हणते इकडे तर पहिले ना रिक्षा मिळत नाही. तर आता कान्हाच्या इगोवर येतो आणि कान्हा म्हणतो हो का मिळत नाही. एका शिट्टीवर कान्हाच्या आपल्या अशा रिक्षाची लाईन उभी होते इथे. सखी म्हणते हो का. कान्हा म्हणतो हो. आता सखी म्हणते मग कान्हाला मार मग शिट्टी. आणि कान्हा आता मस्त हिरो स्टाईल मध्ये शिट्टी मारतो आणि तिथे आता ऑटो येऊन येतो सुद्धा, लगेच उभा होतो.
आणि आपल्याला दाखवलं जातं की आता कान्हा आणि सखी ऑलरेडी आता ऑटोमध्ये बसले आहे आणि आता ते निघाले सखीचं प्लास्टर काढण्यासाठी. आणि त्या ऑटोवर मागे लिहिलं असतं की लग्नानंतर होईलच प्रेम, म्हणजे यांच्यात आता हळूहळू आपल्याला मैत्री प्रेम पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांना इथे त्यांनी थोडंसं आता सस्पेन्स परत क्रिएट केला आणि आता सीन शिफ्ट होतो आणि मनस्विनीने आता पहिली बुलेट फायर केली आहे. पण ती आता त्यामध्ये गोळीच नसते, कारण त्यामध्ये एकच गोळी असते. त्यामुळे आता तेजस्विनीकडे 5 चान्सेस असतात. जे 5वी गोळी आता तेजस्विनीला लागण्याची खूप शक्यता आहे. तर इथे काय होतं प्रेक्षकांनो, आता दुसरी गोळी सुद्धा ही मनस्विनी चालवते, बंदुकीचा ट्रिगर दाबते, पण काहीच होत नाही. आणि खूप आता तेजस्विनी घाबरलेली असते. हे हिचं अवतार बघून, हे हिचं जे वागणं आहे मनस्विनीचं, आपल्या सख्या बहिणीचं वागणं बघून आता तेजस्विनी खूप घाबरत असते. आणि आता मनस्विनी त्यानंतर तिसरी गोळी चालवते एकदम बेधडकपणे. आणि ही गोळी आता तेजस्विनीला लागत नाही आणि त्यातून गोळी फायर सुद्धा होत नाही. पण तेजस्विनी मात्र खूप घाबरत असते आता. तर मनस्विनी म्हणते, वा ताई, लकी यू. पण आता माझं मन सांगताय की या नंतरची गोळी जी आहे ना ती नक्की सुटेल. तिथे आता परत सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलंय की आता ऑलरेडी सखी आणि कान्हा जाऊन आले आणि सखीचं प्लास्टर निघालं सुद्धा आहे. तर कान्हा म्हणत असतो आता सखीला, वापस आल्यानंतर ते ऑटोमध्येच असतात की बापरे, मानलं तुम्हाला, डेअरिंग आहे बाबा तुमच्यात. मला वाटलं होतं की ते प्लास्टर काढताना तुम्ही थोडं तरी घाबरायलाच, पण नाही, तुम्ही घाबरलात नाही. तर सखी म्हणते, आता मी काय लहान आहे का रे घाबरायला? तू मला अंडर एस्टिमेट नको करूस, मी नाही घाबरते अशा गोष्टींना. तर कान्हा म्हणतो, मी घाबरतो ना, पण मी जाम घाबरतो. तर इतक्यात आता हा ऑटो रिक्षावाला काका म्हणतात कान्हाला, ओ कान्हा, ओ काय करायला लागला तो तुम्ही? ओ दादा, हे सगळं त्यांना तुम्ही नंतर सांगत बसा, माझं भाडं द्या तुम्ही आधी आणि मला मोकळं करा ना. तर आता सखी सुद्धा म्हणते, ओ रिक्षावाले दादा, तुम्ही अगदी वेळेवर बोललात. तुम्ही आता याला थांबवलं नसतं ना तर याचं तोंडाचं मीटर चालूच राहिलं असतं. तर आता कान्हा सुद्धा सखीला चिडतच म्हणतो, मग उतरायचं का आता, नाहीतर उगाच रिक्षाचं मीटर चालूच राहायचं. आणि असं म्हणत आता हे दोघेही रिक्षाच्या खाली उतरतात आणि सखी विचारते की दादा किती झालेत? तर कान्हा म्हणतो, मी सांगतो, आपण जेव्हा बसलो होतो तेव्हा 98 रुपये झाले होते आणि त्यानंतर आपण जेव्हा बोलत बसलो होतो, गप्पा मारत असतो, तेव्हा मीटर वाढलं असेल आणि काय 100 रुपये झाले असेल सगळे मिळून. तर बघा प्रेक्षकांना, इथे काय होतं, ऑटो रिक्षावाला जो काका असतो तो आता कौतुक करतो कान्हाचं आणि म्हणतो, बापरे, काय बारीक लक्ष असतो तुमचा, कमाल आहे तुमची. तर कान्हा आता म्हणतो, हो, माझं सगळीकडे बारीक लक्ष असतं. त्यानंतर तो आता सखीकडे सुद्धा बघतो आणि आपली फ्लर्टिंग चालू करतो आणि म्हणतो, सगळीकडे माझं बारीक लक्ष असतं बरं का. तर सखी आता कान्हाकडे बघते आणि कान्हा असे डोळे फिरवतो त्याचे आणि सखी आता म्हणते कान्हाला, झालं का तुझं? परत तुझी बडबड सुरू झाली, द्यायचे का त्यांना आता पैसे? तर कान्हा म्हणतो, हो हो. आता कान्हा पॉकेटमधून पैसे काढणारच, तितक्यात आता सखी पहिलेच कान्हाला म्हणते, तू तुझे अर्धे पैसे दे, मी माझे अर्धे पैसे देते. हा. तर कान्हा म्हणतो, जे मला ऑलरेडी माहिती आहे तेच काय सांगताय तुम्ही. तर इथे काय होतं बघा प्रेक्षकांना, आता सखी आपल्या पर्समधून पैसे तर काढते, पण ते 20च रुपये असतात. पण बघा आता 100 म्हणजे यांचे 50-50 झाले असणार आहे ऑफकोर्स, पण हिच्याकडे आता 20च रुपये असतात. सखी आता ते 20 रुपये काढते आणि त्याच्याकडे बघतच राहते. तर कान्हाच्या लक्षात येतं. तर आता कान्हा म्हणतो सखीला, आहेत पैसे की देऊ? तर आता सखीच्या लक्षात येतं की पैसे संपलेत आणि सखी म्हणते आता कान्हाला की पैसे संपलेत. एकदम आता तिचा चेहरा पडला असतो. तर कान्हा म्हणतो, पैसे तर संपणारच एक दिवस, मी देतो, थांबा. आणि बाकीचे आता सखीवरचे जे पैसे असतात ते सुद्धा आता कान्हा ऑटो रिक्षावाल्यांना देऊन टाकतो. पण बघा आता इथे सखी काय करते, ऑटोवाले रिक्षावाले जे काका असतात ते चालले जातात. तर सखी आता तिच्या जवळचे 20 रुपये सुद्धा कान्हाला देते आणि म्हणते, हे घे. तर कान्हा म्हणतो, याची मला गरज नाहीये. तर सखी म्हणते, हो का? हा, बरोबर आहे ना तुझं, मला माहिती आहे तुला गरज नाही आहे, कारण सरकार तर तुला पैसे देतच असतील तुझे. पण हे ठेव, आता मला तुझे उपकार नकोय आणि उरलेले 30 देईल मी तुला नंतर. तर आता कान्हा सुद्धा ऑफकोर्स सखीचा नवरा गुपचाप आता ऐकून घेतो, मान खाली घालतो आणि ते पैसे घेऊन घेतो 20 रुपये सखीकडनं. हे माना लागेल प्रेक्षकांना, इथे सखी सुद्धा खूप डिपेंडंट आहे, सेल्फ डिपेंडंट आहे. प्रत्येक स्त्रीने राहिलंच पाहिजे असं मला तरी वाटतं. तर इथे काय होतं, आता सखीच्या मनात इथे विचार येतो की मला काहीतरी करायला पाहिजे. या चाळीत जर मला राहायचं असेल आणि स्वतःचा खर्च भागवायचा असेल तर काहीतरी मला करायला हवं आणि ते खूप गरजेचं आहे, असे विचार आता सखीच्या मनात येतात. आणि बघा प्रेक्षकांना, ती तसं करते सुद्धा पुढे. पण इथे मात्र आता कान्हाला खूप कौतुक वाटत असतं सखीच्या या वागण्यामुळे, की ती खूप सेल्फ डिपेंडंट आहे. त्याकडे फक्त 20 रुपये उरून सुद्धा तिने ते सुद्धा आता कान्हाला दिले आणि बाकीचे 30 रुपये द्यायची सुद्धा ती म्हणते. बघून आता कान्हाला खूप छान वाटत असतं. तर इथे काय होतं प्रेक्षकांना, आता बघा, त्यांनी आता फायनली आपल्याला दाखवलं की ही गोळी आता कोणाला लागते. तर इकडे तेजस्विनी खूप घाबरलेली असते आणि मनस्विनीने आता ती शेवटची गोळी फायर केली आहे आणि आता बघा ती कोणाला लागते. माझ्या मनाची सुद्धा धाकधूक सुरू होती प्रेक्षकांना इथे. आणि आता बंदूक एकदम मनस्विनीने तेजस्विनीच्या एकदम तोंडासमोर ठेवली असते आणि मनस्विनी तिच्या गुंडाशी असं बोलत असते. असं करताना तर मनस्विनी म्हणते, तिच्या हाती सूर्य येईपर्यंत तुम्ही काय झोपा काढत होता का? पुन्हा ही मनस्विनी माफ करत नाही आणि गुन्हेगारांना सुद्धा जिवंत ठेवत नाही ही मनस्विनी. आणि असं म्हणून प्रेक्षकांना आता फायनली मनस्विनी गोळी चालवते आणि तिच्या एका गुंडाला मारून टाकते. हो प्रेक्षकांनो, तेजस्विनी समोर असते, एकदम गोळी फायर करते आणि तोच गुंड ज्याला तेजस्विनीने ज्याच्यावर हल्ला केला असतो त्यालाच आता मनस्विनी जीवाने मारून टाकते. तेजस्विनी समोरच आता
तो कोसळतो तिथे आणि तेजस्विनी आता त्याला बघून खूप घाबरू लागते. आणि बघा प्रेक्षकांना, इथे आता मनस्विनीने आणखी एक मोठं भूतकाळातलं रहस्य रिव्हील केलंय. तर इथे काय होतं, तेजस्विनी एकदम खाली बसते आणि त्या माणसाला मेलेलं बघून खूप घाबरत असते ती. आणि त्यानंतर आता तेजस्विनी घाबरतच आता मनस्विनीला म्हणते, खून, तू खून केलायस मनस्विनी? मनस्विनी एकदम चिल असते आणि ती म्हणते, हो मीच केलाय खून. आणि काय ग ताई, पहिल्यांदा बघितल्यासारखं काय बोलतेस तू? त्या आधी सुद्धा मीच केला होता खून, आणि कोणाचा केला होता हे तुला चांगलंच माहितीये. आणि असं म्हणून आता मनस्विनी एक स्माइल देते तेजस्विनीला. तर प्रेक्षकांना, इथे मला तरी असं वाटतंय की कदाचित मनस्विनीने राघवचा खून केला असणार आहे, आणि त्याबद्दलच ती इथे बोलतीये. बघूया प्रेक्षकांना, ते आपल्याला पुढे समजणारच. सध्या आपले अजम्पशन्स आहे, याची शक्यता खूप आहे, कारण त्या पद्धतीने मनस्विनी म्हणतीये त्या प्रकारे. तर इथे काय होतं, बेसिकली आता मनस्विनीला घाबरवायचं असतं तेजस्विनीला, आणि ती तसं करते सुद्धा. तिच्या गुंडाला मारून टाकते आणि त्यानंतर तो जो सुरा असते खालचा ती हाती घेते आणि तेजस्विनीला म्हणते की बेसिकली सुरा वगैरे ह्या अशा वस्तू हाताळायच्या नाहीत अगं ताई, कारण या वस्तूंना माहिती नसतं ना की ह्या कोणाचाही जीव घेऊ शकतात. कधी कधी तर निरागस, निष्पाप अशा माणसांचाही जीव घेतात. आता यापुढे कोणाचा नंबर लागेल हे आता एका आईला सांगायची गरज आहे का? तर प्रेक्षकांनी इथे त्या मनस्विनी सखीची गोष्ट करतेय, तिला मारून टाकण्याची गोष्ट करतेय. तर त्यानंतर आता मनस्विनी म्हणते तेजस्विनीला, काय ग ताई काय वाटतंय तुला? आणि आता मनस्विनी खूप घाबरू लागते. तिला सुद्धा समजलं असतं की ही सखीबद्दल बोलतेय म्हणून. आणि मनस्विनी आता म्हणते तेजस्विनीला, काय ग ताई मग काय वाटतं, कोण असेल पुढे, कोणाचा नंबर असेल? तर आता तेजस्विनीला समजतं की सखीबद्दल बोलते आणि तेजस्विनी आता रडू लागते आणि खूप घाबरत असते ती. आणि त्यानंतर परत एकदा जाताना मनस्विनी रिव्हॉल्व्हरची भीती परत दाखवते तेजस्विनीला आणि त्याचं ट्रिगर दाबते. तरी बिचारी आता तेजस्विनी पहिलेच ऑलरेडी खूप घाबरली असते आणि ती परत घाबरते. तर मनस्विनी म्हणते, अगं नाही आहे आता यात गोळ्या. आणि त्यानंतर मनस्विनी आता हसते आणि तिथून निघून जाते. खूप छान हिने दोन्ही भूमिका निभावल्या आहेत, मानावं लागेल खरंच. दोन्ही रोल तेजस्विनी आणि मनस्विनीचे खूप छान प्रकारे आता इथे रुपालीने म्हणजे तिच्या ऍक्टिंग थ्रू डिलिव्हर केले. ते इथे बघा प्रेक्षकांना, आता काय होतं, सीन शिफ्ट होतो. आता सखी असते दाभाडे मावशींकडे आणि कान्हा आता त्यांच्या खोलीत असतो. तर प्रेक्षकांना आता 20 रुपयाची जी नोट असते जी सखीने आता कान्हाला दिली होती मगाशी, ते आता कान्हा आपल्या हाती घेतो आणि खूप प्रेमाने खूप कौतुकाने त्या नोटकडे तो बघत असतो आपल्या हाती घेऊन, आणि त्यावर तो काहीतरी लिहून सुद्धा ठेवतो. आणि तो आता स्वतःशी बोलतो आणि म्हणतो, माझ्या लक्ष्मीने माझ्या हातात दिलेली लक्ष्मी. तर प्रेक्षकांना कोणाला इथे आता लपंडावचा पहिला सीन आठवला, जेव्हा कान्हा आणि सखीची पहिल्यांदा भेट झाली होती आणि असेच पैसे खाली पडले असतात. कान्हा उचलत असतो ते पैसे आणि समोर सखी असते आणि कान्हा न कळतपणे आता तिला लक्ष्मी म्हणतो आणि तिच्याकडे बघतच राहतो. तर तसंच काही आता होतं आणि कान्हा परत आता ती नोट आपल्या हाती घेऊन म्हणतो की माझ्या लक्ष्मीने काही लक्ष्मी दिली आहे म्हणून. असं म्हटल्यावर मला तर तो सीनच आठवला. तर असो आता इथे कान्हा काय करतो, देवाजवळ ती नोट 20 रुपयाची नोट जी सखीने त्याला दिली होती ते नेऊन ठेवतो गणपती बाप्पा समोर आणि त्यांना म्हणतो, तिचं सारं दुःख माझं आणि माझं सारा वैभव तिचं, तिचा त्रास माझा आणि माझं हसू तिचं, लख प्रकाशातला दिवा तिचा आणि अंधारी रात्र माझी. तो म्हणत आता सखीसाठी कान्हा इथे प्रार्थना करतो आणि हात जोडतो. आणि कान्हा आता इकडे तिकडे बघू लागतो तर त्याला सखी घरात दिसत नाही. आणि कान्हा म्हणतो, आता कुठे गेल्यात आमच्या बेबी सरकार? तर तितक्यातच आपल्याला आता सखी दाखवल्या जाते. सखी दाभाडे मावशींकडे असते आणि सखीच्या जे पायात असतात प्रेक्षकांना ते तोरड्या. आता सखी अशी बोर होत असते तर ती त्या तोरड्यांसोबत अशी खेळत असते. हा रेफरन्स दिलाय प्रेक्षकांना, त्यांनी बघत राहा. त्यामागे एक कारण आहे. तर सखी त्याच गोष्टीचा विचार करत असते की तिला काहीतरी करावं लागणार आहे, काहीतरी काम काहीतरी मिळवावं लागणार आहे तिला त्या खर्च भागवण्यासाठी. तितक्यात दाभाडे मावशी आता छानपैकी साजूक तुपातला वरण भात घेऊन येतात सखीला जेवण्यासाठी. तितक्यात सखीची मैत्रीण जान्हवी तिथे आता येते आणि म्हणते, वाह वाह वाह, मस्त पैकी साजूक तूप घालून वरण भात, काय सखी मजा आहे तुझी. तर सखी दाभाडे मावशींना सांगू लागते की वाह काय चव आहे याची. सखी एक घास घेते वरण भाताचा आणि तिला खूप आवडला असता वरण भात. सखी पुढे सांगते, बघा ना आमच्या घरी एवढे सर्वंट्स आहे, कुक आहे, पण तरीही ही चव खूप वेगळीच आहे, त्यांच्यासारखी ही चव नाहीच आहे. म्हणजे मला एक्सप्लेन नाही करता येणार, पण खरंच दाभाडे मावशी ही चव खूप टेस्टी आहे, खूप छान झालाय वरण भात, असं तर सखी म्हणत असते. जान्हवी म्हणते, अगं सखे पण तुमच्याकडे सगळं असं इम्पोर्टेड आणि हेल्दी बनत असेल ना, जे डाएट फूड वगैरे. तर सखी म्हणते, डाएट हा म्हणजे म्हणता येईल तसं हेल्दी असतं ते आणि रेस्टॉरंट पेक्षा पण खूप टेस्टी असतं, पण त्याला ही अशी घरची चव नसते ना. या माझ्या दाभाडे मावशींनी बनवलेल्या हाताने त्या जेवणाला आहे. अशी तुम्हाला खरंच सांगू, मला खूप आनंद झाला. खरंच थँक्यू, तुम्ही इतकं चविष्ट जेवण बनवलं, असं म्हणत होता सखी. मिठी मारते दाभाडे मावशींना आणि दाभाडे मावशी सुद्धा लाड करतात सखीचा. तर दाभाडे मावशी म्हणतात, आता सखीला घे, आता जेवण घे. तर सखी जेवायला जाते आणि तिला एकदम रिअलाइज होतो. तर सखी थांबते आणि म्हणते, ऍक्च्युली मावशी सॉरी, मी काल चाळीत आल्यापासून तुमच्याकडेच जेवतीये. तर दाभाडे मावशी म्हणतात, मग काय झालं? सखी, हे बघ असं खाणं पिणं मोजायचं नसतं हा. तर सखी म्हणते, हो तुमचं बरोबर आहे, पण असं रोज रोज जेवायचं पण नसतं ना कोणाकडे.
ऍक्च्युली माझं मला जेवण बनवता आलं पाहिजे आणि मला कमवता पण आलं पाहिजे. तर आता या दोघींनाही आश्चर्य वाटतं, दाभाडे मावशी आणि जान्हवीला. आणि दाभाडे मावशी म्हणतात सखीला, ए बाई, आता हे कसलं नवीन खूड आलंय ग तुझ्या डोक्यात? म्हणजे बघ, मला मान्य आहे ग सगळं की माणसाने काम करावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, पण म्हणून हे मावशीकडे जेवायचं नाही हा कुठला नियम ग? ते काय नाही, मला माझी तीच सखी आवडते जे माझ्याकडे हक्काने येऊन दडपे पोहे खायची. हे ऐकून सखीला आनंद होतो आणि सखी हसू लागते. तितक्यात बघा प्रेक्षकांना, तर चाळीतली एक बाई येते आणि बघा इथूनच आता सखीला सुचतं की काय काम करू किंवा काय जुगाड करू पैशांचा. चाळीतली बाई येते आणि ती आता सगळ्यांना पेढे देते, दाभाडे मावशींना, जान्हवीला, सखीला. तर दाभाडे मावशी विचारतात, कशाचे ग हे पेढे? पेढे दिल्यावर आता ही बाई सांगू लागते चाळीतली की काही वर्षांपूर्वी यांचं ऑपरेशन झालं होतं, तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, मग काय मी सोन्याच्या रिंगा गहाण ठेवल्यात. सखी सुद्धा हे ऐकत असते हा प्रेक्षकांनो. तर आता ही बाई म्हणते, तर मग ना मी पैसे साठवतच होती ती रिंगा सोडायला, पण आज बोनस आलं आणि मग मी माझ्या रिंगा माझ्या अंगठ्यात सोडून आणल्या, म्हणून तुमचं तोंड गोड करतेय. तर आता दाभाडे मावशी सुद्धा कौतुक करतात आणि म्हणतात, बापरे, अगदी चिकाटीत दाखवलीस आणि दागिना सोडवून आणलास बघ. हा खरंच बाईचा दागिना आहे ना तिच्यासाठी खूप जवळचा असतो बघ, देवच पावला म्हणायचा, खूप अभिनंदन, असं आता दाभाडे मावशी त्या बाईला म्हणतात. तर आता सखीला समजत नसतं, सखीला याची ऑफकोर्स आयडिया नसणार आहे, कारण तिला पैशाची चणचण कधी भाजलीच नाही. तर आता सखी ते विचारते आणि म्हणते, सॉरी मावशी, पण ऍक्च्युली काय केलं या काकूंनी? आता सखी विचारते त्या काकूला, नाही म्हणजे गहाण, व्हॉट इज गहाण, म्हणजे काय असतं हे करायचं असतं? तर आता ही बाई म्हणते, मी सांगते, अगं बघ सखी, आपल्या जवळची जेव्हा आपल्याला पैशाची गरज असते तेव्हा आपण आपल्या जवळची कोणती तरी किमती वस्तू ही गहाण ठेवतो. म्हणजे बघ, जशी सोन्याची किंवा चांदीची वस्तू सोनाराकडे किंवा बँकेत गहाण ठेवायची, त्या बदल्यात मग पैसे घ्यायचे आणि त्या बदल्यात पैसे घ्यायचे आपल्याकडे, मग जमा करायचे आणि पैसे जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा ते व्याजासकट पैसे त्यांना देऊन आपली जी वस्तू आहे जी आपण गहाण ठेवली ती पुन्हा परत घ्यायची, इतकंच. तर सखी म्हणते, पण मग आपल्याकडे पैसे जमलेच नाही तर ही बाई म्हणते, जमतात, कारण आपण जी गहाण ठेवतो ती वस्तू आपल्या कष्टाने घेतली असते. ती वस्तू आपण आपल्यापासून जास्त दिवस लांब नाही ठेवू शकत आणि ती वस्तू सोडून आणण्यासाठी आपण धडपडतो. त्या आशेवरच माणूस जगत असतो की ते सोडून आणू आपण ती वस्तू, म्हणून मिळतेच. तर आता सखीच्या डोक्यात काहीतरी चालू असतं प्रेक्षकांनो. ते बघा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना की सखी जी आपल्या तोड्यांशी खेळत असते, काहीतरी रेफरन्स आहे. तर बस आता सखीच्या डोक्यात हेच चालू असतं की ती आता तिच्या ज्या चांदीच्या तोरड्या आहे ती आता गहाण ठेवणार आहे पैसे मिळवण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी. त्यानंतर आता थोड्याच वेळाने आता कान्हा खाली असतो आणि सगळेजण कॅरम खेळत असतात. जे दोघं जण कॅरम खेळतात आणि बाकी सगळे जण जी मजा बघत असतात. आणि कान्हा म्हणत असतो, आजपर्यंत असं कोणीच झालं नाही जो कान्हाला कॅरम मध्ये हरू शकेल, चाडीत कोणीच असं नाहीये. तितक्यात आता सखीची एंट्री होते आणि सखी म्हणते कान्हाला शक्यच नाहीये आणि दोघी आता एकमेकांकडे बघू लागतात. सखी कान्हाला आता चॅलेंज करते आणि दोघांमध्ये सुद्धा कॅरमची एक मॅच होते आता. आणि कान्हा सखीला म्हणतो, या, अरे बापरे, तुम्ही तर अख्खी गँग घेऊन आलात. म्हणजे बघा प्रेक्षकांना, आधी ते पुरुष आणि माणसंच असतात, मुलं माणसं हेच, पण त्यानंतर आता सखीसोबत सखी आणि बाकीच्या बाया सुद्धा येतात. म्हणून आता कान्हा हे असं सखीला म्हणतो आणि सगळे माणसं आणि बाया आता हसू लागतात हे ऐकून. कान्हा म्हणतो, या बसा आणि आज माझा गेम बघाच तुम्ही, कारण कॅरम मधला सर्वोत्कृष्ट प्लेयर बघायची संधी आज तुमच्याकडे आहे. आता कान्हा सखीला सांगत असतो की या चाळीतला विनर आहे मी आणि आतापर्यंत या चाळीतून कोणीच मला हरवू शकलं नाहीये. तर सखी सुद्धा कान्हाला म्हणते, काय झालं असेल ना, तुझ्यासमोर कोणी स्ट्रॉंग प्लेयर आला नसेल म्हणून तू आजपर्यंत जिंकत आला असशील. कान्हा म्हणतो, तुम्ही बघाच मग माझा गेम आणि मग ठरवा. तर सखी म्हणते, मी इथे बघायला नाही तर खेळायला आली आहे. आणि सखी आता ओपनली सगळ्या चाडकरांसमोर कान्हाला आता चॅलेंज करते. पहिले तर कान्हाला आश्चर्यच वाटतं आणि कान्हा म्हणतो, बापरे, पण मी तर असं म्हणालो की चाळीतल्या पैकी मला आतापर्यंत कोणी हरवलेलं नाही, कारण मी सुद्धा चाळीतच राहतो ना. आता सखी म्हणते, मग मी कुठे बाहेरची आहे, मी सुद्धा आता या चाळीतच राहते ना. आता हे ऐकून सगळ्यांना नवल वाटतं. तर कान्हा म्हणतो, अच्छा, म्हणजे आता तुम्ही मला हरवणार? आता हे ऐकून सगळे जे माणसं असतात आणि मुलं असतात कान्हाच्या साईडने ते सगळे आता हसू लागतात. तर सखी म्हणते, ओ हॅलो कान्हा, ऑफकोर्स मी तुला हरवणार आहे. हे ऐकून आता सगळीच शांतता होते पूर्ण चाळीमध्ये. आता बघूया प्रेक्षकांनो, आजचा भाग तर इथेच संपतो, पण उद्याचा भाग अजिबात मिस करू नका. आता उद्या कान्हा आणि सखीमध्ये 1 to 1 आता कॉम्पिटिशन होणार आहे कॅरम मध्ये आणि आपला कान्हा आता मुद्दाम सखीला जिंकवतो. आणि त्याचबरोबर त्याने आता म्हटलंय की मी माझ्या खऱ्या आयुष्यात सुद्धा माझ्या राणीलाच म्हणजे माझ्या सखीलाच जिंकवणार आहे. आणि कान्हा आता मुद्दाम हरतो हे आता किरणच्या लक्षात आलंय. त्याचबरोबर आता सखी जिंकली असते म्हणून ती खूप खुश झाली असते. पण आता सखीच्या लक्षात येतं की नाही, कान्हाने मुद्दाम करून तो आपल्याला त्याने जिंकवले. तर बघूया प्रेक्षकांना आता सखी काय करेल पुढे हे माहीत झाल्यावर तिला. कान्हाला समजल्यावर की सखीने तिच्या तोरड्या गहाण ठेवलाय, कान्हा काय करणार? तोरड्या स्वतःच्या पैशाने तो सोडून आणणार का? बघूया काय होतं तो पुढे. आजचा भाग मला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.